हाय, मी नीलम. आविष्कार या कथासंग्रहातील आपण पुढील कथा ऐकूया. ठिगळ. लेखिका के. टी. मंगल, कोल्हापूर. ठक्या ठिगळ लावताना का दचकला? त्याला आकाश फाटले आहे असे का वाटलं? आकाश फाडील कोण? याऐवजी कोण लावील ठिगळ आभाळा? असं तो पुटपुटला. त्याला जिकडं तिकडं ठिगळच दिसू लागली. चुक चुक. ठक्या चुकचुकला. कुठे घाई केली आपण आणि येथे तार तरी कशाला मारली आहे कुणास ठाऊक. आपल्या शर्टाचे तारेच्या कुंपणातून जाताना अडकून पडलेल्या भगदाडाकडे पाहत तो उद्गरला. तो तेथेच थोडा वेळ थांबला, त्या फाटलेल्या बाहीकडे पाहत. त्याला कॉलेजला जाण्याची घाई होती. त्याचा तास चुकणार होता आणि राहण्याचे ठिकाणही दूर होते. काही अडचणींमुळे त्याला त्या दिवशी वेळ झाला होता. तोफेच्या गोळ्याने किल्ल्याला खिंडार पडल्यावर मालेवला जितका धक्का बसला असेल तसा धक्का ठक्याला बसला. शर्टवरील भगदाड दर्शनी असल्याचे त्याचा पाय पुढे उचलेना. तानाजीने सिंहगडावर चढताना जेवढी पराकाष्ठा केली होती तेवढी पराकाष्ठा ठक्यानं केली. त्याला आपल्या पराकाष्ठेचे यश पाहून समाधान वाटत होते, पण एवढ्याशा क्षुल्लक अडथळ्याने भिवून जाण्याचे कारण नव्हते, पण तसे होते ते. त्याने अनेक उलाढाल्या करून आपले शिक्षण चालू केले होते. गावातली काही मदत मिळाली होती. कॉलेजसाठी राखीवच म्हणा, त्याने एक शर्ट व एक पॅन्ट शिवली होती. आपली गरिबी लपविण्याचा तो आटोकाट प्रयत्न करी, पण हे भगदाड पाहिल्यावर त्याला कसेसेच वाटले. तो तेथून परतला, पण जड पावलांनी. आतून ओढ होती कॉलेजची व बाहेरून होती खोलीकडची. शेवटी बाह्य ओढीचा विजय झाला. त्याला ते भगदाड मुजवायचे होते, पण झाशीच्या राणीसारखे किल्ल्याच्या भगदाडाचा पत्ता कोणाला लागायला नको. तो खोलीत आला. शर्ट काढून त्या भगदाडाकडे पाहू लागला. हातात धरले ते. आपणच हाताने शिवावं असंही वाटलं, पण त्या रंगाचे कापड आणि आपली भसडी शिवण यापेक्षा वाईट दिसणार. ते ठिगळ निदान शर्ट कुचकामी होईपर्यंत राहणार. त्याला पेच पडला. तो तसाच आपल्या वळकटीवर लवंडला. त्याला पुस्तकातील केशवसुताची कविता आठवली. त्याला काहीतरी वाचावंसं वाटले. त्याला केशवसुताची दिवस व रात्र ही कविता दिसली. नक्षत्रे आकाशामधली, रात्र फुलविती पहा बरे. येथे तो थांबला. त्याला थोडासा आनंद झाला. हे रात्रीचे शिंप्याकडे जाऊन शिवून आणावे म्हणजे झाले. नक्षत्रे आकाशातीलच का, पृथ्वीवरलीही माझ्यासारखी. रात्र झाली. अमावास्येची होती ती. काही कवी लोक चांदण्याची प्रतीक्षा करत होते. त्यांची याला चीड आली. बहुमताचा जय होतो असे झालेत तर. त्याला उगीचच वाटलं. रात्रीचा गडद अंधार वाढत चालला. त्याला जास्त बरे वाटू लागले. पण असे का? त्याला समाजात, मित्रात मानाने, अब्रूने वागायचे होते. आपल्या ठिगळाने फॅशन प्रेमींची दृष्टी तिथेच केंद्रित होईल असेही त्याला वाटले. शिंप्याचे दुकान थोडेसे दूर होते. त्याने काळोखात पाय टाकला, पण लगेच त्याला अंधुक कल्पना आली. तोच कसला तरी आवाज झाला. तो दचकला. सर सर. त्याने ओळखले ते. रस्त्यात सर्प पडतात रात्रीचे. आता त्याच्या मनात थोडासा अंधार आला, पण तो केशवसुताची कविताच गुणगुणत जाऊ लागला. आवाजाने सर्प असला तर तो दूर पळून जाईल असे त्याला वाटे. मध्येच तो म्हाताऱ्यासारखा खाकरे. थोड्या वेळाने तो दुकानात आला. एवढं ठिगळ लावायचंय ओ, असं तो दुकानदाराला म्हणाला. या, असे तो शिंपी म्हणाला. पण या रंगाचे कापड नाही हो, शिंप्याने साऱ्या चिंध्या ढुंडाळीत म्हटलं. पण त्याला कसेही करून ठिगळ लावायचे होते.
हा, हे साधारण जमते बघा, असं शिंपी म्हणाला. पण हे वेगळं दिसणारच. बर लावा, असे ठग्या म्हणाला. आता त्याला धीर आला. अधूनमधून त्यावर हात लावून तो पाही. अंधारात ते दिसत नाही, पण उद्या. पण त्याला नाईलाज होता. रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल. विचार करिता तुझविषयी गुंग विचार मन होईल. जास्त विचार करण्यात राम नाही असे त्याला वाटले. तो केशवसुताची कविता म्हणत खोलीत पोचला. विद्यार्थी आपल्या खोलीत अभ्यासात गडले होते. बाहेर काळोख असल्याने आपल्या चार भिंतीच्या आड प्रकाशाला कोंडून आपण उजेडात असल्याचे ते मानित होते. तो आला, आपल्या घोंगड्यावर पसरला. समोर शर्ट होते. त्याचे लक्ष ठिगळाकडे गेले. त्याला एकदम चमत्कारिक वाटले. त्याला सर्व शर्टभर ठिगळच दिसू लागली. सिनेमातील फिल्मपट्टीप्रमाणे त्याच्या विचाराची पट्टी फिरत होती. त्याला एकदम तसे दिसले. समोरची ढासळलेली भिंत, घराचे पाके पसरून खापऱ्या फुटल्याने ती पडलेली फट. हो हो, ठिगळ, ठिगळच ठिगळ. आणि ह्या आकाशातली ठिगळ. पण हे फाटलं कशाने? आता आकाशाला कशी ठिगळ लावायची? आकाशाला ठिगळ म्हणजे ढग होत. आकाश ढगाळलंय, क्षणात सोसाट्याचा वारा येईल नि वाऱ्याच्या गतीने ढग पळून जातील. आकाश ठिगळ रहित होईल, अगदी निळे करकरीत. परंतु माझ्या या ठिगाळलेल्या जीवनाचा केव्हा कोणता वारा नितळ करील? धन्यवाद.